तर मतदार याद्यांमधल्या घोळावरून आदित्य ठाकरे यांनी बोगस वोटिंग बॉम्ब टाकला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्याकडून सादरीकरण करण्यात आलं। वरळीमध्ये 19,333 मतदार हे वादग्रस्त आहेत असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं। मतदार यादीमध्ये वडील गुजराती दाखवले तर मुलगा मराठी असंही आदित्य ठाकरे म्हणाले। मेलेल्या व्यक्तीनं विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केल्याचाही दावा त्यांनी केला। मतदार याद्यांमध्ये अनेक नावं ड्युप्लिकेट असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटले। अनेक मतदारांकडे एपिक नंबर नाही अशी टीका त्यांनी केली। वरळीमध्ये 100 वर्षांपेक्षा जास्त जगणारे 113 मतदार आहेत याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली। जास्त जगण्यासाठी वरळीमध्ये राहायला या असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला। ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती। का डिलीटेड होती? कारण मृत झाली, डेड झालंय असं त्यांनी सांगितलं। हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये। बरं, आम्ही ह्यांच्या घरी गेलो, चेक करायला गेलो, साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय, कारण हे दिसलं की डेड आहे। पण ही मतदार यादी बदललेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इपिक नंबर हा वेगळा झालेला आहे, म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे। जी व्यक्ती आता नाहीये तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे, नावात थोडं स्पेसिंग मध्ये बदल केलेला आहे, इपिक नंबर वेगळा दिलेला आहे, यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे। मतदान झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे। 100+ साधारणपणे तुम्हाला माहिती आहे, जे 85 वर्षाचे असतील किंवा त्याच्याहून जास्ती असतील त्यांना घरी मतदान करण्याचा अधिकार आहे, बरोबर? त्यांना बॅलेटवर मतदान करण्याचा अधिकार आहे। आपण उमेदवार म्हणून त्यांच्या घरी जातो, आशीर्वाद घेतो, आपल्यासोबत एक पोलिंग एजंट जातो, त्यांच्या मतदानाच्या दिवशी देखील आपली यंत्रणा त्यांच्यासोबत असते, बाकी सगळ्या पक्षांची असते। साधारण आपल्याला माहिती असतं की आपल्या मतदारसंघामध्ये 85+ वयाचे किती लोक आहेत आणि हे आपल्याला कळतंच। पण ही जेव्हा मी यादी पाहत होतो, हे परत मी चेहरे बुरकट केलेले आहेत कारण मला कोणाचेही चेहरे याच्यात दाखवायचे नाहीयेत, पण हे जेव्हा आपण करतो तेव्हा 100 वर्षाहून जास्ती जगणारे वरळीमध्ये 113 मतदार आहेत। ही माझी पुढच्या निवडणुकीसाठी ऍडव्हर्टाइज होणार आहे। कोणाला चांगलं जीवन जगायचं असेल, 100+ जगायचं असेल, वरळीत या। हे मी आता ही आयडिया बिल्डरांना पण देणार आहे। इथे सगळ्या ज्या स्कीम चालू आहेत, फ्लॅट चांगले विकायचे असतील तर हेच वापरा। आता पहा तुम्ही, विठ्ठल झाड, विठ्ठल रामचंद्र झाड 108 यादीतले आहेत। राजी कुप्पूर स्वामी एकच आहे। सुलेमान मोहम्मद रजाक सेम आहे। पुन्हा एकदा यांचे सगळ्यांचे फोटो आपण भुरकट केलेले आहेत कारण आपल्याला कोणाला प्रायव्हसी मधून त्रास द्यायचा नाहीये। पण हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे, जेव्हा यादी आपण पाहतो असे आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये 502 मतदार सापडलेले आहेत। म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे। हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचनमध्ये जी आता यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल ही यादी सगळ्यांकडे आहे ऑलरेडी। तर त्याच्यात हे तुम्ही पाहिलं पाहिजे की किती अशी नावं आहेत जी साधारणपणे